तुमच्या यांच्याप्रती काय भावना आहेत प्रत्येकाच्या, की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायचं असेल तर ते ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुमच्यापासून सुरू. आई बाबांबद्दल सांगायचं म्हणजे परफेक्ट जोडी. म्हणजे नेहमी कधीही कुठच्याही प्रसंगात त्या दोघांनी कधीही तोंड वाकडं केलेलं मी बघितलं नाही. उलट कधीही आम्हाला गरज असेल मुलांना, म्हणजे मुलांना बरं नाही किंवा आम्हाला कुठे जायचं असेल, माझ्या बाबतीत काय, भावाच्या बाबतीत काय, आई बाबा नेहमी धावून यायचे. कधी म्हणजे त्यांनी आम्हाला अगदी बिनधास्त सांगितलेलं की तुम्ही आमच्यावर सोपवा नातवंडांना आणि तुम्ही जा, तुम्हाला जायचं आहे ते. त्यामुळे माझी मुलंसुद्धा तिला नानी म्हणतात, कारण ती सगळं करते सगळ्यांचं आणि नामानिराळी राहते, म्हणून तिला त्यांनी नानी असं नाव ठेवलेलं आहे. मित्रमैत्रिणीच्या स्वरूपात सासू सासरे कसे असावेत तर हे माझे काका काकी. आणि आमच्या काकी तर ह्या नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या मंडळातल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन विनोदी कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचा आधी हातखंडा आहे, जो तुम्ही आत्ता त्यांच्या उत्तरातनंही घेतलात. त्यामुळे हे नेहमी आमच्यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहेत. व्हेरी गुड. आईंबद्दल सांगायचं म्हणजे तरुणांना लाजवतील असा अतिउत्साह आहे त्यांच्याकडे आणि मला त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत असतं. मुलांना म्हणजे मुलं एवढी मोठी झाली पण त्या जेव्हा कधी आमच्याकडे येतात तेव्हा मुलांना त्या एवढ्या छान एंगेज ठेवतात खेळांमध्ये ह्याच्यामध्ये की मुलं कधी कंटाळत नाही त्या असताना. नाहीतर एरवी आजकालची मुलं नेहमी बोर होतं हे फार टिपिकल त्यांचं ठरलेलं असतं. आणि बाबांचं सुद्धा म्हणजे काहीही मला म्हणजे केदार बोटीवर असतो त्यामुळे 4 महिने तो नसतो, पण तो नसताना जेव्हा मला कधीही काही गायडन्स लागला की मला बाबांचा खूप छान सपोर्ट असतो. छान म्हणजे मला छान वाटतं त्यांच्याशी त्यांचा गायडन्स घेऊन. अजून कोण बोलताय? नमस्कार, मी इंदू झालटे, शीलाची मैत्रीण आहे. महिला मंडळ आहे आमचं, त्रिवेणी महिला मंडळ. तर तिथे अतिशय ॲक्टिव्ह आणि एका वाक्यात सांगायचं असेल शीलाताईंचं महत्त्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आनंदानं थुई थुई नाचणारं कारंजं येते. आणखीन एक तिचं वैशिष्ट्य असं आहे की कोणतंही म्हणजे स्पर्धा घेतल्या जातात त्याच्यामध्ये तर वेल प्लॅनिंग असतं. कोणतीही गोष्ट प्लॅन केल्याशिवाय ती करणारच नाही आणि तिच्या प्लॅनिंगमध्ये जर कोणी इंटरफिअर केलं तर ती शिक्षा करायला तयार असते. आणि त्याचं उदाहरण मी आहे, कारण मी जास्त बडबडते म्हणून माझे तिने एकदा 5 मार्क वजा केले होते. आणि दुसरी गोष्ट, परवाच आमचं फंक्शन झालं प्राईज डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये मी खूप बडबड करते म्हणून तिने मला बक्षीस काय दिलं, कुलूप. आणि किल्ली म्हटलं देतेस की नाही, किल्ली देते, तुला हवं द्या उघड, पण हे कुलूप तुला. म्हणजे ऑब्झर्वेशन इतकं छान आहे की तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे त्याचं ऑब्झर्वेशन करून इतकं सुरेख तिने पिशपाण दिले आम्हाला सगळ्यांना की खरोखरच कौतुक. नातू काय म्हणतोय बघूया आजी आजोबांबद्दल. आजी आणि आजोबा मस्त आहेत. काही पाहिजे असेल की ते देतात, फक्त काहीतरी लिमिट असते ती पाळायला लागते. आणि ओरडणं हा प्रकार नसतोच, ते असतात तेव्हा. म्हणजे आई पण जर काही चूक केली किंवा मार्क 1-2 कमी आले की ओरडायला जाते, तेव्हा आजी आधी येऊन म्हणते की नाही ओरडायचं नाही, नीट सांग त्याला. म्हणजे असं म्हणताना त्याने सांगितलं आजी ओरडत नाही पण आई ओरडते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.